बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, शेतकऱ्यांवर काय परिणाम होते, त्याच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वपूर्ण मुलाखत घेण्यासाठी देगलूर शहरातील सुप्रसिद्ध असणारे शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी सदैव या ठिकाणी रस्त्यावर उतरणारे बिनामुद्दीन साहेब यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपण पाहू शकता या 10 दिवसांमध्ये सतत 3 वेळेस डिझेल आणि पेट्रोल CNG यांचे दर वाढत चाललेले आहेत, खाद्यपदार्थाचे भाव वाढत चाललेले आहेत। आपण पाहू शकता खत बी बियाणे यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाव वाढत आहेत। शेतकरी या ठिकाणी हतबल झालेला आहे, शेतकरी व्याकुळ झालेला आहे। शेतकरी या ठिकाणी पाहू शकता मान्सून पूर्ण तयारी करण्यासाठी शेतीची मशागतीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मेहनत करण्यासाठी तो व्याकुळ झालेला आहे। परंतु या ठिकाणी डिझेल असेल, त्याला इंधन जे लागणारे साहित्य शेतकऱ्यासाठी आहे ते भेटत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात या ठिकाणी सापडलेला आहे। आज आम्ही एका शेतकरी म्हणून या ठिकाणी बिनामुद्दीन साहेब यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। साहेब काय सांगणार, शेतकरी आज आपण शेतकरीची कशी परिस्थिती आहे आता सध्या? देगलूर तालुक्यामध्ये मागच्या वर्षी जे पूर आलता, पुरामध्ये जे आहे ना देगलूर तालुका पुरा टोटली आमचा भाग असो शापूर सर्कल, तमलोर, शेळगाव, शेवाळा, नंदूर, आलूर, सांगी, बेदरगलूर हे सगळे गाव जे ना पाण्यामध्ये बुडाले होते। तर देगलूर तालुका पण पाण्यामध्ये बुडाला होता। तर शेतकरी त्या काळामध्ये यांना शेतकरी लई परेशान झाला। तर सरकारने काय मदत केली, कोणाला मदत केली नाही। आतापर्यंत लोकांचे पैसे कोणाचे आले नाही। सरकारने डिक्लेअर करले की लोकांना आम्ही पैसे दिलेले म्हणून। पण माझ्या मताने तर जे आहे ना कोणाला पैसे जास्त काय पैसे देगलूर तालुक्यामध्ये भेटले नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या जी परिस्थिती आहे देगलूर तालुक्याची आणि पुरे महाराष्ट्राची, पुरे शेतकऱ्यांची, की एक तर जे आहे ना डिझेलचे रेट वाढले, पेट्रोलचे रेट वाढले आणि खत जे आहे ना भेटना गेले, DAP भेटना गेली, आपला युरिया भेटना गेला, फवारणीचे जे आहे ना काही फवारणीचे औषध भेटना गेले आणि मजूरगार भेटना गेले त्याच्यामध्ये। तर शेतकरी जे आहे ना एवढा परेशान आहे आता सध्या हे सरकारच्या धोरणामुळे। तर माझा असं एक आव्हान आहे मोदी सरकारला की तुम्ही म्हणते की आहे ना प्रवास करू नका, तुम्ही म्हणते की जास्त पैसे सोना खरेदी करू नका, तुम्ही म्हणते की जो आहे ना कमी खा, तर लोक जगाव कसं मोदीच्या म्हणण्यानुसार। आणि ह्यांनीच म्हणले होते की जे आहे ना आम्ही शेतकरीचे जे आहे ना आहे दुप्पट करणार आहोत म्हणून। आता शेतकरीचे आहे दुप्पट कुठे गेले की शेतकरी मराठी पाडीमध्ये आले आता। तर माझ्या सरकारला आव्हान आहे, आता सरकारला की विनंती आहे की जे आहे ना तुम्ही शेतकऱ्यासाठी काहीतरी करा, शेतकऱ्याचे जे आहे ना वाचवासाठी, जे आहे ना त्याचे जीवन जगासाठी याला काहीतरी तुम्ही शेतकऱ्याला रियायत द्या आणि डिझेल आणि पेट्रोल जे आहे ना उपलब्ध करून द्या। आता ह्या हप्त्यामध्ये जे आहे ना या महिन्यामध्ये 3 जे आहे ना डिझेलचे पेट्रोलचे रेट वाढले। आता शेतकरीला जे आहे ना आता सध्या खरीप पिकाचे दिवस आले, आता जून महिना येणार आहे, आता पाऊस येणार आहे, आता मान्सून येणार आहे। आता डिझेल भेटना गेले लोकांना, ट्रॅक्टरला जे आहे ना डिझेल नाही, आता लोकांना पेरायसाठी जे आहे ना काही वस्तू नाही। तर आता शेतकरी करावं तर काय करावं आता? आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्या सोबत शेतकरी म्हणून बिनामुद्दीन साहेब होते आणि त्यांनी शासनाला एक आवाहन केलेलं आहे, एक विनंती केलेली आहे की डिझेल आणि पेट्रोल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे। शेतकरीचे या ठिकाणी मशागतीचे दिवस आहेत, मान्सून पूर्व तयारीचे दिवस आहेत आणि शेतकरी या ठिकाणी पहिलेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडलेला आहे, हवालदिल झालेला आहे। त्याच्यासाठी शेतकऱ्यांना डिझेल आणि पेट्रोल उपलब्ध करून देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन रुमान सोबत मी साठ पडेल, NCN न्यूज टीव्ही।